आज मी अख्खं मुंबईमध्ये 10 तास फ्री मध्ये काढणार आहे, म्हणजे खायचं पियाचं सगळं फ्री मध्ये। तर बघूया 10 आवर्स सर्वायवल इन नो मनी मुंबई। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आहोत ओल्ड मुंबईमध्ये ना। आपण एक चॅलेंज घेतलंय ना। आज माझ्याजवळ 1 रुपया पण नाही ना, अख्खा दिवस सर्वायवल करायचे या ओल्ड मुंबईमध्ये। तर बघूया सर्वायवल होतंय का नाही। सर्वात पहिले तर मुंबईमध्ये येऊन आम्ही फिरलो नाही असं नाही होऊ शकत। तर सर्वात पहिले आम्ही गेट ऑफ इंडियाला जाणार आहोत। तर बघूया फ्री मध्ये आम्हाला टॅक्सी नेताय का नाही। सर्वात पहिले तर एक मी टॅक्सी बघणार आहे, कारण की मला फ्री मध्ये जायचे टॅक्सी मध्ये। पण मला एकट्याला हो कॅमेरामॅनचे पैसे भरल तो, मला एकट्याला फक्त आजचा दिवस सर्वायवल करायचे फ्री मध्ये। तर मी चालले सर्वात पहिले गेट ऑफ इंडियाला। तर बघूया मी एक टॅक्सी तर थांबवली, पण व्हिडिओ आमची चालू होती। नंतर तो बोलला व्हिडिओ बंद कर, हिंदीमध्ये बोलला तो। व्हिडिओ मी बंद केली। नंतर मी बोललो गेट ऑफ इंडियाला जायचं किती होतील दोघांचं। तो बोलला 80 रुपये होतील। नंतर मी बोललो कमी होतील का थोडंसं। तो बोलला दोघांचं 50 रुपये होतील। मग मी त्याला माझा युट्यूबचा अकाउंट पण दाखवला। तो बोलला युट्यूबर आहे का तू। बोललो हो, आज पण एक व्हिडिओ शूट करायला आल्या फ्री मध्ये सोडला तर काका तुम्ही कामच होईल आमचा। कॅमेरामॅनचं 30 रुपये दिलं आणि आम्ही निघलो गेट ऑफ इंडियाला। त्याची क्लिप पण आहे त्या भैयाची माझ्याजवळ, पण तो बोलला का कॅमेऱ्यामध्ये नको दाखवू, फ्री मध्ये सोडला त्यांनी मला पण, म्हणून मी नाही दाखवत ती क्लिप। फायनली 10-15 मिनिटाचा प्रवास करून आपण गेट ऑफ इंडियाला पोहोचलो आहोत। नाही तर आपल्याला काय काय फ्री मध्ये मिळते बघूया। तर आम्ही त्या स्टेशनच्या बाहेर थांबलेलो ना। डायरेक्ट टॅक्सीवाला आमच्या समोरच आला। तो बोलला दोघांचं 50 होतील। तर मी बोललो का 30 रुपयात न्या दोघांना। मी बोललो माझ्याजवळ पैसे नाही, एकाच आम्ही पैसे दिले 30 रुपये। मी फ्री मध्ये आले। तर इथं बघूया काय काय आपल्याला फ्री मध्ये मिळतंय। एक फोटो काढायचं इथं गेट ऑफ इंडियाला 50 रुपये आहेत ना। मला कोण फ्री मध्ये देत आहे का मी विचारतो। लय जणांना विचारून जाऊ सर फ्री मध्ये नाही मिळत तर काका एक व्हिडिओ शूट करता, एक फोटो काढायचा किती आहेत। एक फोटो काढायचा किती आहेत। फोटोचा प्राइस काय आहे। 50 रुपये फोटो भी मोबाईल में दोनों पण। पैसे नाही माझ्याजवळ, फ्री मध्ये काढसाल का। नाही फ्री मध्ये नाही। एक काढा फ्री मध्ये, आता लय लांबचे आल्या रिजेक्ट। तर मी इथं दोघांना विचारलं फ्री मध्ये फोटो काढसाल का। ते बोलतात नाही, तर मी काहीतरी कारण देतो, माझा पैसे विषय पडला असं। तर बघूया रिजेक्ट रिजेक्ट। आता एक फोटो काढचा आहे ना, फ्री मध्ये काढसाल का आपण। फ्री मध्ये काय ना भाई, लय लांबचे आले, पैसे पण नाही माझ्या जवळ। काढसाल एक फोटो फ्री। व्हिडिओ मत निकाल मेरी, कॅमेरा बंद कर। पण मी पण थांबलो नाही, असंच मी राज जणांच्या ओलशी रिजेक्शन घेतलं। पण मला जेवढं कॅमेरामॅन भेटत होतं तेवढं मी सगळ्यांना विचारत होतो फ्री मध्ये मिळेल का फोटो। फायनली अर्ध्या तासाच्या मेहनत नंतर असं पाहिजे हात टेकून। लिटरली गेट ऑफ इंडियाला आम्हाला कोणच नव्हतं फ्री मध्ये फोटो काढून देत, पण ह्या दादानी कसं दिला काय माहित फ्री मध्ये काढून। आम्ही पण लय जणांना विचारलेलं फ्री मध्ये मिळेल का फोटो, पण कोणच नव्हतं देत फ्री मध्ये। पण ह्या दादाने लिटरली आपल्याला दिलाय फ्री मध्ये। फायनली अर्ध्या तासाच्या मेहनत नंतर फ्री मध्ये परत छान नाही स्माइल देतो आपण। हा अजून थोडं पुढे माणसात मागे अजून इकडे थोडं अजून हात वरती कर। फायनली एकच फोटो हा चालेल। फायनली अर्ध्या तासाच्या इथं मेहनत करून सगळ्यांना विचारून लय जणांचे रिजेक्शन खाल्या। पण अर्ध्या तासाच्या मेहनत नंतर आमचा एक फोटो काढून दिले काकाने, फ्री मध्ये काढून दिले। तो पण कोणच नव्हतं देत तिथं, पण त्या काकाने डायरेक्ट फ्री मध्ये काढून दिला। लय जणांना मी पण विचारलं, लय आता मी पण खुश आहे। फ्री मध्ये पहिला फोटो मिळलेला आहे आपल्याला। आता चला इथनं निघूया, काहीतरी खायला बघूया फ्री मध्ये भेटतंय का नाही। गेटवे ऑफ इंडियाला आजच्या दिवसातला आपण पहिला फ्रीचा फोटो घेऊन निघलो आहे। तिथनं बाहेर काहीतरी खायला फ्री मध्ये बघायला। दादा
कितीला आहे? नींबू पाणी 20 सोडा फ्री मध्ये मिळेल का? फ्री में वॉलेटच घरी पडला, वॉलेट ही पड़ गया मेरा। क्वालिटी बढ़ गया, वॉलेट वॉलेट घूम गया, मिल जाएगा एक फ्री में? घूम गया। हाँ कहाँ पर घूम गया? भाई इधर से आ रहा था उधर गुम गया किधर। तो आपने बताया मैं क्या कर सकता हूँ? एक फ्री में मिल जाएगा क्या? सगळं पहिले त्याने मला विचारून घेतला पण तो एंडला नाही बोलला. आता आपण दुसरीकडे विचारू. आता तर आता आमच्या समोर एक ऊसाचा रसवाला आहे, त्यालाच विचारूया फ्री मध्ये देताय का नाही. फोटो तर मिळलाय सर्वात पहिले फ्री मध्ये. आपका एक आमचा वॉलेट गिर गया है भैया, फ्री में मिलेगा क्या जूस? कैमरे देख के बोले के मिलेगा? सच्ची भाई भैया देते आपल्याला फ्री मध्ये ऊसाचा रस देते भैया. भैया आता ऊसाचा रस बनवतो इथं. डायरेक्ट पहिलेच येते ना भैयाने, डायरेक्ट कॅमेरा जवळ बघितला आणि डायरेक्ट बोलते देईन बोलते. चांगलं आहे वाटतं भैया. इकडचे तर भैया देता आपल्याला ज्यूस. तर आजच्या दिवसातली दुसरा फुकाटचा आपला आयटम. तर बघूया कसा लागतंय. भैया डायरेक्ट फ्री मध्ये दिले आपल्याला, कामच झालाय. तर आता आम्ही इथं थोडासा थांबल्यावर आराम करत आहोत. तर सर्वात पहिला तर मला गेट ऑफ इंडियाला एक फ्री फोटो मिळाला काढून, तोच माझ्यासाठी रास आहे ना. आम्ही गेट ऑफ इंडियाशी असं कडेकडेशी चालत येत होतो स्टेशन पर्यंत. तर सर आम्ही एक ऊसाचा रसवाला भैया दिसला मला, तर त्याला विचारूया बरं कॅमेरा घेऊन जाऊ ना. त्याला डायरेक्ट आम्ही विचारलं तर बोलते मिळेल बोलते. डायरेक्ट फुकाट दिला त्याने आम्हाला. तर आमचा मग फायदा झाला. तर आता काहीतरी खायला लागेल, थोडासा पोट भरेल असा. ही व्हिडिओ शूट करायसाठी आम्ही 1.5 तासाचा प्रवास करून आलतो मुंबईला. स्टार्टिंगला तर माझी अपेक्षा रास होती, कारण की एवढी मोठी मुंबई आहे, काहीतरी आपल्याला फ्री मध्ये मिळेल जास्तीत जास्त. तर मी रास लोकांना विचारलंय फ्री मध्ये मिळेल का, पण कोणीच नाही दिलं जास्त करून फ्री मध्ये. ते माझ्या व्हिडिओ क्लिप पण आहेत. काका फ्री मध्ये असेल का डोसा? द्या एक डोसा फ्री मध्ये, खूप भूक लागले. पहिल्या दुकानात आम्ही विचारला फ्री मध्ये डोसा मिळेल का, पण नाही दिला. मग मी पण डायरेक्ट तिथनं निघलो ना गेलो दुसऱ्या दुकानात. मला भूक पण लागलेली आणि संध्याकाळचे 5 वाजलेलं. आज मी एक चॅलेंज व्हिडिओ शूट करतोय. काका एक फ्री मध्ये डोसा मिळेल का? चॅलेंज व्हिडिओ आहे. द्या एक फ्री मध्ये डोसा. पनवेलचे आलतो मी इकडं, पॉकेटच पडलाय माझा. मिळेल का डोसा फ्री? ह्या दुकानात मी त्याच्याशी 5 मिनिट बोलतच होतो. तो मला विचारत होता आणि मी त्याचं फक्त प्रश्नाचं उत्तर देत होतो. मग तो बोलला एंडला एक डोसा तुम्हाला मिळेल, पण माझा फेस नको व्हिडिओ मध्ये दाखवू. आम्ही पण बोललो चालेल. मी पण एवढा खुश झालेलो. त्याने पहिला सगळा विचारला, मग एंडला त्याने दिला हो फ्री मध्ये. ऊसाचा रसच पिलता आम्ही फक्त एक फ्रीचा. तर आज मी एवढ्या जणांचे रिजेक्शन खालेत ना, तुम्हाला सांगू नाही शकत. कारण की मुंबईमध्ये कोणच नव्हतं देत मला फ्री मध्ये. जास्त करून जेवढा भेटलंय तेवढा आम्ही दाखवलंय फ्री मध्ये. तर सर्वात पहिले तर गेट ऑफ इंडियाला मला कोणच नव्हतं देत फ्री मध्ये फोटो काढून. तर एक काकाने दिला, मराठीच होता. तो बोलला व्हिडिओ मध्ये नको दाखवू, तरी पण मी दाखवलंय व्हिडिओ मध्ये. तर हा चॅलेंज आम्ही मुंबईमध्ये 9 वाजता स्टार्ट केलं सकाळी ना, आता संध्याकाळचे 6 वाजलेत. तर हा चॅलेंज आम्ही इथंच थांबवतो. लय जणांचे आम्ही रिजेक्शन खाली, पाहिजे तसा आम्हाला आज फ्री मध्ये मिळला नाही सगळा. तर आजची व्हिडिओ इथंच आम्ही थांबवत आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.